न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। कोरोनाचे मुंबईत 56 रुग्ण सक्रिय आहेत। हे सर्व रुग्ण मुंबई महापालिकेच्या हद्दीतील आहेत, तर राज्यातील इतर जिल्ह्यांपैकी केवळ पुण्यात नव्याने रुग्ण आढळून आल्याची एक खळबळ उडाली आहे। मुंबई पाठोपाठ पुण्यातही कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे। पुण्यातील 87 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाली आहे। मुंबईनंतर आता पुण्यातही कोरोनाचा शिरकाव झाला असून शहरातील एक खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे 87 वर्षीय पुरुषाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे। यंदाच्या वर्षातील पुण्यातील हा पहिलाच रुग्ण असल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे। यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत कोरोनाचे 87 रुग्ण आढळले होते, त्यापैकी 31 बरे झाल्याने सध्या 56 जणांवर घरीच उपचार सुरू आहेत। सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढ होत आहे, परंतु महाराष्ट्रात सध्या 57 रुग्ण सक्रिय असून यापैकी केवळ एक रुग्ण पुण्यातून असून उर्वरित रुग्ण राजधानी मुंबईत आहेत। त्यामध्ये मे महिन्यात किंचित वाढ झाली असती तरी ती संख्या एखाद्या ठिकाणावरून नसून विखुरलेल्या स्वरूपातील आहे, असेही आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे। राज्य मंत्रिमंडळाची सकाळी 11:30 वाजता मंत्रालय येथे बैठक होणार आहे। पुण्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे। तसेच राज्यात अवकाळी पावसाने शेतीमालाचे नुकसान झाले आहे, यावरही शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्राबरोबरच तामिळनाडू आणि केरळमध्येही कोरोनाच्या रुग्णांची संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे।